नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश सिंदुलकर. मस्तपैकी आपल्या चॅनलमध्ये तुमचं 9 वाजता स्वागत आहे. तर विशेषतः आपण चालू आहे आज रोहणं शोधायला. बघूया रोहणं भेटतात का. बघा पप्पा आहेत, मुंबईवरनं दादा पण आलाय, रुपेश दादा. तो बघूया आज भेटतात का रोहणं. भरपूर दिवस इच्छा होती खाऊया. तर बघूया, म्हणजे एका ठिकाणी थोडीफार बघितलेले. तर बघूया आजचा ब्लॉग कसा होतो ते. आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आठवणीने शेअर पण करा. तर मग चला आपल्याला जायचं आहे. बघा इकडून असं खाली जायचं आहे. बघूया चला भेटतात का ते बघूया. ब्रदर बघा थांबलाय, बोलतोय रोहणं काढायचे, रोहणं खायचे. त्याला मुंबईवरनं खास रोहणं खाण्यासाठी आलाय. तिकडून आहे, इकडच्या बाजूला आहेत, इकडे आहेत थोडी. ही बघ रोहणं. अरे लय मोठी होती ही, पूर्ण होती अशी. इथं आता हा काचर वगैरे आहे म्हणून, नाहीतर अजून भेटली असते आपल्याला. कलिया आहेत, मोठ्या कलिया आहेत ना. त्या काय येतात हा बघ, हा बघ. हा आता तुझ्यावरती आहे. किती काढायच्या आहेत त्या, अशा हलवून काढायच्या माहिती आहे ना. तिकडे पण आहे आतमध्ये बघ. एकदा किती 10 काढलेली होती तेवढी, त्याच्यानंतर आता आले. खराब नाही घेत, खराब ना मग घे. बाबा तुम्ही काय करता बाय, तुम्ही सांभाळाय होय. मी घ्यायला घ्यायला तुम्ही येत आहेत ना. त्या बारीक काढ नका, त्या बारीक काढ नका. अच्छा तुटतायत पण ती ना. या कोवल्या आहेत, वरच्या वरती येत नाही तर त्या उपलून. माती कडक आहे ना त्याच्यामुळे ना. हा काय अशा आहेत त्या. त्यावर तिकडे पण आहे. तिकडं तर दांडू उपल बघ येतात काय. आणि ह्या काय करूया, बारीक आहेत त्या त्या. राहून दे, हा राहून दे. अजून आहेत आपल्याकडे एका ठिकाणी. त्या उद्या तुला न्यायला होतील मुंबईस काय रे. कुठं ह्या तुला मुंबईस न्याय होतील आणि तिथं आहेत अजून एका ठिकाणी बघितलेल्या. इकडे पण आहेत गायस, हे बघा. कडक झाली ती जमीन भरपूर, म्हणून येत नाही ती. तुटतायत ती यार. आहेत तरी बऱ्यापैकी भेटलेत. तिकडच्या बाजूला आहेत का नाही, तिकडच्या बाजूला नाही. किती भेटली अजून आहेत. ही येणार आहेत वरती. हा सगळ्या येणार आहेत बघा किती, त्या भरपूर आहेत बघा. पाय देऊ नको. बारीक आहेत. काय बसते तिकडं भरपूर आहेत, एका ठिकाणी आहेत तिथं. हा काय तिकडची बघूया, कधी काढूया त्या. तिला पहिला विचारायला लागल. इकडच्या बाजूला नाही आहेत ना, खालच्या बाजूला. बस झाल्या भाजी पुरता होतील ना आजच्या आपल्या. आताच्या भाजी पुरता होतील आपल्याला.
होय. अरे लय मोठी होती ही रोहन, पूर्ण अशी यायची. हे सगळं काचर आहे म्हणून, नाहीतर मजबूत रोहन यायची. नाहीत रे, इकडं नाही तेवढीच. कुठे नाही, तिथं पण आता नाही रुजत. सांगतं काय 3 वर्षांत रोहन चेंज होते, नाही येत. इथं पण खाली भेटायची, तिथं पण नाही यंदा रुजलेली आपली. थोडीफार भेटली गायस आपल्या भाजी पुरता, बस झाली तेवढी. आता जाऊया पटापट भाजी बनवूया. सकाळचा तेवढा भागला आपला. चला पप्पा, बस झालं ना एवढं पप्पा? बस झाले आपले 5 जण, बस होईल मस्त पैकी, एकदम चमचमीत होऊन जाईल. तर चला भाजी बघूया पटापट, खाऊन पण घेऊया. पहिले बनवूया, मम्मीला सांगतो बनवायला. चला आपण मस्तपैकी रोवणं घेऊन आलेलो होतो ते बघा, आता मस्तपैकी बनतात. पाणी उतरलाय तिकडे खालच्या बाथरूम मध्ये. मम्मीने टाकल्या शिजायला, मसाला वगैरे सगळं टाकून घेतलेला आहे. आणि आता काय करते, आता कोथिंबीर कट करून याच्यामध्ये टाकायचे. भारी एकदम, वास एकदम भारी येतोय. हा, आज भाकरी जरा 2 जास्त जातील वाटते. खायला एकदम भारी वाटते. कसे एकदम बुलबुलीत थोडी असतात, कळ्या असतात त्या, त्याच्यामुळे जरा मस्त एकदम वाटते खायला. भारी म्हणजे एकदम मटणार का वास येते. चिकन मसाला टाकलीस त्याच्यात? म्हटलं पाणी सुटलं त्याला. मस्त होती एकदम, सगळ्या कळ्या भेटल्या होत्या. भारी एकदम. चला मंडळी, मस्तपैकी रोहनाची भाजी आता शिजून होऊन दे. मस्तपैकी आपण काढून वगैरे घेऊया. आपल्याला जायचं आहे, पुन्हा बाजाराला पण जायचं आहे. तर मग चला आजचा व्लॉग आपण इथून घरातूनच एंड करूया. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कोण आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आठवून शेअर पण करा. तर मग चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.